सकिनाच्या भूमिकेत रसिका मोरे. नमस्कार सरांच्या भूमिकेत अज्ञ कांबळे. नमस्कार लग्नाच्या भूमिकेत प्रसिद्ध. नमस्कार मोहनच्या भूमिकेत पार्थ कदम. नमस्कार मीनाच्या भूमिकेत ईश्वरी टकले. नमस्कार सगळे मुलींच्या भूमिकेत हिरिबा. नमस्कार कौशाच्या भूमिकेचा बोनी माने. नमस्कार रवीच्या भूमिकेत अमन सय्यद. नमस्कार वैभवीच्या भूमिकेत संस्कृती. नमस्कार दीपक दादाच्या भूमिकेत आरव भोसले. नमस्कार संस्कृतीच्या भूमिकेत वैभवी भोसले. रत्ना हे रत्ना अगं चल की उशीर झालाय. आज परिपाठाच्या तासभर आधी बोलावलंय ना. पाहुणे असे शाळेत. चल पटकन लवकर निघ बाई. अजून जाताना सकिनाला बोलवायचंय. आले आज काय मला लवकर यायला जमणार नाही. आज मंगळवार आमच्याकडचा पाणी दिवस. सकिना पण पाणी करते. तुझ्याकडे जाऊन बघा येते का. तुमच्याकडे पाणी मंगळवार येतं आमच्याकडे रविवारी येतं म्हणून मी आणि तुमच्याकडे पाणी मंगळवार येतं आमच्याकडे रविवारी येतं म्हणून मी आणि कौशा रोज लवकर येऊ शकतो. गेल्या रविवारी शिवारपेरी बुडली की आपली. तरी मी सरांना म्हणाले होते शिवारपेरी रविवारी ठेवू नका. तर सर म्हणाले बाकी दिवस शाळा सोडून नाही तर कुठं. आमच्याकडे तर पाणी सोमवार येतं पण आम्हाला काहीच फरक पडत नाही. बाबांनी तर नळाच्या पाईपाला मोटर जोडलेली आहे. फक्त एक बटन चालू केलं की आपल्या घरात पाणी. आम्हाला तर रविवारची तयारी शनिवारीच करावी लागते. सगळे हंडे बादल्या तपेल्या रात्रीच रांगेत थांबावे लागतात. सकाळपासून नावाजवळ थांबायचं. फुसफुसायला लागला की सगळ्यांची धावपळ सुरू होते. कधी कधी तर एखादा दम लागलेल्या म्हाताऱ्यासारखं अर्धा तास फुसफुसत राहायचा. पाण्याऐवजी नुसती हवा द्यायची. रत्ना ए रत्ना कुठे गेली होतीस. शी पाण्याची कटकट कधी सपनात कुणास ठाऊक. ए 5 मिनिटं थांबा आता पाणी जाईलच मग सगळे सोबत जा. तुम्हाला पाण्याची एवढी कटकट वाटते. मला तर 10वीचं वर्ष आहे. आईची दिवसपाळी असल्यावर आम्हाला दोघांनाच पाणी भरावं लागतं. आणि शाळेत सर सांगतात पाण्याची बचत करा. पाणी अडवा पाणी जिरवा. पाण्याची बचत करायला पाणी आलं तर पाहिजे. पाणी अडवा म्हणजे मोहनच्या घरासारखं अडवायचं का. मी तुम्हाला एक गंमत दाखवतो. मी माझ्या 10वीच्या प्रकल्पासाठी एक चित्रफळी बनवली आहे. ती तुम्ही वाचा. त्यातून तुम्हाला बऱ्याच पाण्याबद्दलच्या गोष्टी समजतील. ते सगळ्यांनी पटकन जेवण आटपा. ती पकडायची वय वाचायची ना. एखाद्या वर्षी खूप पाऊस पडतो तर कधी अगदीच कमी. जेव्हा कमी पाऊस पडतो तेव्हा कोरडा दुष्काळ पडतो. पाण्यासाठी वणवण करावी लागते. शेतीसाठी तर राहूच द्या. पिण्यासाठी पाणी मिळेनासे होते. अन्नधान्य जनावरांचा चारा वीज अशा अनेक समस्या निर्माण होतात. गावोगावी ट्रॅक्टरद्वारे पाणी पुरवठा करावा लागतो. या उलट जास्त पाऊस पडला तर अनेक समस्या निर्माण होतात. नद्या नाले तलावांना पूर येतो. शेते घरे शाळा रस्ते पाण्याखाली जातात. पिके नष्ट होतात. आता मी वाचतो. जमिनीतून पाण्याचा उपसा अफाट वाढलाय. त्यामुळे भूजल पातळी खालावत चालली आहे. वाढते शहरीकरण औद्योगिकरण यामुळे पाण्याचा वापर राहिला तर लवकरच पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होईल. पाण्याची बचत करून पाण्याचा अपव्यय टाळणे हे आपल्या सर्वांचे महत्त्वाचे कर्तव्य आहे. जमिनीतल्या पाण्याची खालावत चाललेली पातळी अशीच कमी होत राहिली तर पाणी संपून जाईल नाही का. पावसाळ्यात पडणारे पाणी असेच वाहून जाते आणि उन्हाळ्यात नद्या तलावांत पाणी उरताना विहिरी कुटुंबांमध्ये. म्हणूनच आपण सगळ्यांनीच पावसाचे पाणी वाळांना घालवतात. जमिनीत मुरवायला हवे. वाढते पाणी अडवून जमिनीखालच्या टाक्या शेतकरी या सर्वांमध्ये साठवायला हवे. जर आपण पाणी अडवून जमिनी जिरवले नाही तर जमिनी आपल्याला पाणी कुठून देणार. एक प्रकारे जमीन ही पाण्याची बँक आहे. पाणी ही संपत्ती या बँकेत भरून बचत केली तरच भविष्यात पाण्याचा पुरेसा पुरवठा होईल. स्वच्छ व शुद्ध पाणी हा आपल्या सगळ्यांचाच अधिकार आहे. आजकाल बस स्टँड रेल्वे स्टेशन अशा ठिकाणी एकतर पिण्याचे पाणी मिळत नाही किंवा
पाणी कधी पिण्यालायकच नसते, म्हणून प्रवासामध्ये पाणी विकत घेण्याची पद्धत गेल्या 12 ते 15 वर्षातून झाली आहे. 1 लिटर पाण्यासाठी 15 ते 20 रुपये मोजावे लागतात. त्यामुळे पैसे नसणारे कोट्यवधी लोक स्वच्छ पाण्यात मिळतात. सार्वजनिक ठिकाणी पिण्याचे पाणी मोफत उपलब्ध व्हायला हवे. आता मी वाचते, पाण्यासाठी वणवण करावी लागते, त्यामुळे अनेक मुलींच्या व स्त्रियांच्या आरोग्यावर दुष्परिणाम होत आहे. देशभरातल्या लाखो मुलींच्या शिक्षणावर परिणाम होत आहे. मोठ्या शहरांमध्ये पाण्याचा अखंड पुरवठा होत असताना काही छोट्या शहरांमध्ये आठवड्यातून किंवा 10 दिवसातून एकदाच पाणी मिळते. ग्रामीण भागात तर अनेक ठिकाणी पाण्याचा तुटवडा असल्याने स्वच्छतेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. माझ्याकडे अंघोळ करणे, भांडी घासणे, कपडे धुणे, सडक आवरण करणे या घरगुती कामात प्रत्येकाने दररोज 1 तांबे पाणी वाचले तरी प्रत्येक कुटुंबात दररोज 1 बादली म्हणजे जवळपास 15 ते 20 लिटर पाणी वाचले. 1000 कुटुंबांच्या एका गावात एका वस्तीत दिवसाला 15 ते 20,000 लिटर म्हणजेच महिन्यात 4 ते 6 लाख लिटर पाणी म्हणजेच वर्षभर 50 ते 70 लाख लिटर पाणी वाचू शकते. गुड मॉर्निंग नमस्ते, गुड आफ्टरनून, सिट डाऊन. थँक्यू सर. सर आम्ही पण पर्यावरण अभ्यासाचं काहीतरी आणलं. मुलांना पहा, या रत्नाच्या दादानं पाण्याची किती महत्वाची माहिती जमवली. तुम्ही सगळ्यांनी ती वाचा, नाही तर आपण असं करूया, या माहितीचा तक्ता बनवून वर्गात लावूया नाही आणि उद्या परिपाठाच्या वेळी ही माहिती शाळेत सगळ्या मुलांना वाचून दाखवूया. पाण्याची बचत आम्ही कशी करू शकतो ते आम्ही लिहून आणतो. महत्वाचं म्हणजे त्याप्रमाणे प्रत्यक्षात वापर